तुम्ही पण अशा लोकांमध्ये येतात का जे रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत फक्त विचार करत बसतात आणि सकाळी उठल्यावर लक्षात येतं की आपण ज्या गोष्टीचा इतका सारा विचार केला ती गोष्ट मुळात म्हणजे काहीच नव्हती. आजचा व्हिडिओ थोडा पर्सनल आहे कारण आज आपण ओव्हर थिंकिंग याबद्दल बोलणार आहोत. एक असा टॉपिक जो ऑलमोस्ट सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण कुणी ओपनली बोलत नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर एखादी गोष्ट छोटीशी गोष्ट असते आपण तिला इतकं मोठं बनवतो की ती आपल्यावरच हेवी होते. बरोबर आहे ना? उदाहरणार्थ देऊन सांगते मी तुम्हाला. कुणी मेसेज केला असेल किंवा अचानक रिप्लाय देणं बंद झालं असेल किंवा तुमच्याशी अचानक बोलणं थोडं कमी झालं असेल समोरच्या व्यक्तीचं. नॉर्मल रिॲक्शन काय असायला हवं की बिझी असेल किंवा नंतर रिप्लाय देईल. पण ओव्हर थिंकिंग काय म्हणते, मी काही चुकीचं बोललं असेल किंवा मग त्या व्यक्तीला माझ्या काही बोलायचा राग आला असेल, त्यामुळे व्यक्तीला माझ्याशी बोलायचं नसेल का, काही प्रॉब्लेम असेल का, आणि असे बरेचसे क्वेश्चन मनात सुरू होतात. आणि हो, त्यावर आन्सर पण आपण स्वतःच तयार करून टाकतो, जे बहुतांश वेळा निगेटिव्ह असतात, चुकीचे असतात. पण तसं मी पण खूप ओव्हर थिंकिंग करते बरं का. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करते. कोणी थोडं जरी वेगळं बोललं ना मला, तर त्याचा विचार मी दिवसभर करत बसते. याचा अर्थ काय होतो, मला असंच का बोलले, आणि यामुळे मीच आतल्या आत हर्ट होत असते. कुणी जर का इग्नोर केलं तर मी लगेच वाटतं मी चुकीचे आहे का. पण खरं काय आहे ना, 90% वेळा आपण जे विचार करतो ते खरे नसतातच. आपलं मन आपल्याशीच गेम खेळत असतं. ओव्हर थिंकिंगचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला प्रेझेंटमध्येही जगू देत नाही आणि भूतकाळात अडकून ठेवतो किंवा मग फ्युचरबद्दल टेन्शन घेतो आणि जे प्रेझेंटमध्ये चालू असतं ते मिस करत असतो. कधी कधी असं वाटतं की का आपण एवढा विचार करतोय. उत्तर सिंपल आहे, आपण जरा जास्तच काळजी केअर करतो. ज्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात त्याच्याच आपण जास्त विचार करतो. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा हा विचार कंट्रोलच्या बाहेर जातो. ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, तुमचा मूड खराब होतो, तुमची एनर्जी कमी होते, तुम्ही अननेसेसरीली दुखावता स्वतःला, आणि कधी कधी ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यासाठीही आपण अपसेट होतो. म्हणून मला एक गोष्ट हळूहळू समजायला लागली की सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात, गरज नसते शोधायची. काही गोष्टींना जाऊ दे म्हणणंही महत्त्वाचं असतं, इम्पॉर्टंट असतं. जर कोणी रिप्लाय नाही केला तर त्याचा अर्थ नेहमी निगेटिव्ह नसतो. जर कोणी मूडमध्ये नाही तर त्याचा अर्थ तुझ्याशी काही प्रॉब्लेम आहे असा होत नाही. सगळं आपल्याभोवती फिरत नसतं. आणि ही एक गोष्ट ॲक्सेप्ट केली ना तर ओव्हर थिंकिंग खूप कमी होते. एक छोटी ट्रिक सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्ही ओव्हर थिंक करता ना, तेव्हा स्वतःला विचारा की ही गोष्ट आठवड्यानंतर इतकीच इम्पॉर्टंट असेल का. जर आन्सर नाही असेल तर आत्ता पण ती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. आणि अजून एक, तुमचं मन तुम्हाला निगेटिव्ह साईड दाखवत असेल ना तर थोडं पॉज द्या, रिअल सिच्युएशन बघा. कारण ट्रूथ नेहमी आपल्या थॉट्सपेक्षा वेगळं असतं. म्हणून विचार करणं चुकीचं नाही, पण खूप जास्त विचार करून स्वतःला त्रास देणं चुकीचं आहे. कधी कधी गोष्टी सिंपल ठेवायला शिका. सगळ्यालाच मिनिंग देणं थांबवा आणि थोडंसं मन शांत ठेवा, कारण सगळं ठीक होतं, फक्त आपणच जास्त विचार करतो. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर.